10वीचे सगळे परीक्षा दिलेले विद्यार्थी आता साखर झोपेत आहेत. म्हणजे मी सांगतो महाराष्ट्राचे 90% विद्यार्थी 10वीची परीक्षा दिलेले आज झोपलेले असतील, आताही झोपलेलेच असतील. पण तुम्ही माझ्या समोर जे 40 मुलं जी उभी आहेत ते सगळे झोपेतनं स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी पाऊल टाकणारे विद्यार्थी आहेत. आणि म्हणून तुमचं रॅडजॉट अकॅडमीच्या या प्रांगणामध्ये मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, कोणतंही यश मिळवण्यासाठी तुमच्या समोर जे असावे लागते ती कष्ट करण्याची ताकद आणि स्वप्न पाहणं. आज तुम्हाला हे जे इकडे दाखवलं जातं हे तुमचं भविष्य दाखवलं जाते. एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने तुमचं आम्ही स्वागत वेलकम इकडे करतो. केवळ वेलकम करत नाही तर तुम्हाला स्वप्न दाखवलं जातं. असं म्हटलं जातं की जे स्वप्न पाहतात तेच स्वप्न सत्यात उतरवतात. जे कधीच स्वप्न पाहत नाहीत ते स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रश्नच येत नाही. आज तुम्हाला तुमच्या भविष्यात काय बनायचंय ते छोटंसं स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न इकडे केला जातो. आणि जर स्वप्न जी लोक पाहतात त्यांना स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अहोरात्र मेहनत, अहोरात्र कष्ट करावे लागतात. आणि ते कष्ट आणि ती मेहनतच तुम्हाला यशाच्या उंचीपर्यंत, यशाच्या शिखरांच्या पलीकडे घेऊन जात असते. अनेक मोटिवेशनल उदाहरणे तुम्हाला पुढच्या 2 वर्षात काय करायचंय. मी एकच उदाहरण तुम्हाला सांगणार आहे. सचिन तेंडुलकरांचं जे मला नेहमी आवडतं. वय वर्ष 12-13 असताना सचिन तेंडुलकर सलग 55 दिवस 50 ओव्हरच्या मॅचेस खेळत होते. सलग 55 दिवस. आणि त्यांचे मेंटर होते रमाकांत आचरेकर सर. एका ठिकाणी जर ते बाद झाले तर त्यांना दुसऱ्या ठिकाणी घेऊन जावं लागायचं. दुसऱ्या ठिकाणी जर फलंदाजी करताना ते बाद झाले तर त्यांना तिसऱ्या ठिकाणी घेऊन जात होते ते. आणि 3 मॅचेस कधीतरी ते खेळत होते. असा 55 दिवस त्यांचा कार्यक्रम चालला होता. ते डायनिंग टेबल वरती झोपी जायचे, जेवता जेवता झोपी जायचे. आणि एक दिवस ग्राउंड वरती पत्रकारांनी सचिनला विचारणारे, सचिन तुझं वय 12-13 वर्ष आहे, तू एवढी मेहनत का घेतोस? तेव्हा सचिनने एका शब्दात उत्तर दिलं होतं, मला भारतीय क्रिकेट टीम मध्ये खेळायचंय, मला एक दिवस भारतीय क्रिकेट टीम मध्ये जायचंय, मला भारतीय क्रिकेट टीम साठी बॅट्समन म्हणून खेळायचंय. आणि ते माझं स्वप्न आहे, ते माझं भविष्य आहे. ते माझं स्वप्न, ते माझं भविष्य सत्यात उतरवण्यासाठी मी एवढी अहोरात्र मेहनत घेतोय. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सुद्धा तेच स्वप्न असणार आहे. तुम्हाला पुढचे 2 वर्ष सचिन तेंडुलकरांसारखी मेहनत करायची. क्रिकेटचा देव ज्याला म्हणतो, शतकांचा शतक करणं, शतक देव ज्याला म्हटलं जातं, ते एका दिवसात, एका रात्रीत घडलं नाही. त्यासाठी काही रात्री, काही दिवस त्यांनी कष्टाने घालवल्या. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये सचिन आहे. तुमच्या क्षेत्रातील सचिन तेंडुलकर आहे. फक्त तुम्हाला तो ओळखता आला पाहिजे. आणि पुढच्या 2 वर्ष तुम्हाला मेहनत ही करावीच लागेल. आता तुम्ही नवीन क्षेत्रात जाताय, 10वी चेंज होते तुमच्यातनं. आणि जी मुलं सायन्स मध्ये करिअर करण्यासाठी इच्छुक आहेत त्या मुलांनी आता लक्षात ठेवा, इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला या वाळवंटामध्ये जायचंय, त्रास होणार हे निश्चित. त्या बर्फात तुम्हाला जायचंय, त्रास होणार हा निश्चित. पण हा त्रास सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये. सुनीता विल्सन नावाच्या आपल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर अंतराळ 6 दिवसांसाठी गेल्या, 6 महिने अडकल्या, 9 महिने अडकल्या. आज मला वाटतं त्या येत आहेत किंवा आल्या बी असं म्हटलं. आज पाठी 1:45 का 2:15 वाजता त्या आल्या, त्रास सहन केला. आज जगाने कौतुक केलं. ज्यांनी जगाने कौतुक करावं असं त्यांना वाटतं त्यांनी त्रास सहन केला पाहिजे, कष्ट घेतले पाहिजेत. विद्यार्थी मित्रांनो, सायन्स म्हणजे टाइमपास नाही. आज बरीचशी मुलं मागे बघतायत, तिकडे बघतायत नाही. तुम्हाला आता फोकस करावं लागेल, तुम्हाला थापडा लावावं लागतील. माझे मित्र, माझी मैत्रीण, माझा कोण नातेवाईक सगळं उतरावं लागेल. आणि पुढच्या 2 वर्ष तुम्हाला तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी प्रचंड अहोरात्र मेहनत करावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं आचरण तुम्हाला निश्चितपणे करावं लागेल. तर 50 वर्ष स्वराज्याची निर्मिती झाली आणि ते पुढचे 350-400 वर्ष सुद्धा त्या स्वराज्य नावाने अंगावरती शहारे उमटतात. तर तुम्हाला तुमचं जर करिअर नक्की मोठ्या पद्धतीने ओपन करायचं असेल, मोठ्या पद्धतीने तुम्हाला जगाने तुमचं कौतुक करावं असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला मेहनती करावीच लागेल. तुम्हाला सातत्य हे ठेवावंच लागेल. आणि 3 गोष्टी, सचोटी, विश्वास आणि विश्वासार्हता, हे 3 शब्द तुम्हाला तुमचं करिअर करताना आणावेच लागतील. सचोटी म्हणजे प्रामाणिकपणा, सचोटी म्हणजे मेहनत, सचोटी म्हणजे एक निष्ठपणे जे निवडलेले करिअर आहे त्या करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत राहणे. विश्वास म्हणजे जे तुमचे करिअर करण्यासाठी तुमच्याकडनं करून घेत आहेत त्या शिक्षकांवरती, आमच्यावर तुमचा विश्वास लागेल. आणि विश्वासार्हता म्हणजे आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. खरंच हा पोरगा करणार आहे, हा करणार आहे, याला जमणार आहे, ताकद तुमच्यात असली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, एका झाडाच्या बीमध्ये जंगल निर्माण करण्याची ताकद असते, पण त्या झाडाच्या बीला रुजण्याची मेहनत करावी लागते. आणि जो कोणी रुजवतो त्याला खत पाणी घालण्याची मेहनत करावी लागते. आम्ही तुमचं करिअर रुजवण्यासाठी तुमच्यामध्ये सुद्धा तुमच्या करिअरचं जंगल करण्याची प्रचंड मोठी ताकद आहे, पोटेन्शियल आहे. आम्ही तुम्हाला ते खत पाणी घालण्याचं काम पुढच्या 2 वर्ष करणार आहोत. तुम्हाला मात्र रुजण्यासाठी,
मेहनत करावी लागेल, म्हणजे अभ्यास करावाच लागेल. पुढच्या 720 दिवसांमध्ये आपल्याला प्रचंड मेहनत, प्रचंड अभ्यास. तुम्हाला 10वीला कितीही मार्क्स असतो, तर तुमच्या 10वीच्या मार्कांवर तुमच्या 11वी 12वी सायन्सच्या करिअरवरती कोणताही परिणाम होणार नाही. मार्क्स 90% असतील तरी होणार नाही, आणि मार्क्स अगदी 60% असतील तरी होणार नाही. कारण ते 60 आणि 90 हा मागचा भूतकाळ झाला. भूतकाळाने माणसाचं जीवन बदलत नाही, पण वर्तमान काळात केलेल्या कृतीने माणसाच्या जीवनातील भविष्यकाळ बदलतो. आणि म्हणून हा भविष्यकाळ बदलण्यासाठी आज तुम्ही ज्ञानज्योत पंडित मध्ये प्रवेश करताय. त्यासाठी तुम्हाला मनोमन कोटी 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 शुभेच्छा. बाळांनो, असे मोठे व्हा की तुमच्या वंचेकडे बघताना आम्हाला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे की ज्ञानज्योतचीच पोरं जीत मध्ये गेली आणि आप जीत पक्की आहे असं करूनच बाहेर पडली. त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा.